नमस्कार. आज आपण नुकताच प्रदर्शित झालेला दशावतार या मराठी चित्रपटाची माहिती पाहणार आहोत. दशावतार हा 2025चा मराठी भाषेतील थरारपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुबोध खानोलकर यांनी केले असून ओशन फिल्म कंपनी आणि ओशन आर्ट हाऊस यांची ही निर्मिती आहे. या चित्रपटात दिलीप प्रभाळकर मुख्य भूमिकेत आहे. आता या चित्रपटाची कथा पाहूया. तळ कोकणात सादर केल्या जाणाऱ्या पारंपरिक दशावतार लोककलेवर या चित्रपटाचे कथानक आधारित आहे. बाबुली मिस्री नावाचा एक वयस्कर कलाकार दशावतार लोककलेत पारंगत असून त्याला वेड असते. वेळ प्रसंगी लोक त्याची थट्टा देखील करतात. बाबुलीचे वय आणि प्रकृतीमुळे डॉक्टर आणि त्याचा मुलगा माधव हे त्याला काम थांबवण्याची वारंवार विनंती करत असतात. शेवटी एकदा बाबुली जेव्हा माधवला नोकरी मिळेल आणि तो पैसे कमवून लावेल तेव्हा स्वतः निवृत्त होण्याचे वचन देतो. तशी वेळ देखील येते आणि महाशिवरात्रीच्या उत्सवादरम्यान बाबुली आपले हे शेवटचे सादरीकरण असल्याची घोषणा करतो. दरम्यान माधव त्याच्या प्रेयसी वंदना हिच्याशी त्या दिवशी लग्नाची मागणी करण्याचे ठरवतो. परंतु एक दुर्दैवी घटना घडते ज्यामुळे सर्वांच्या योजना उलटून पडतात आणि पूर्णपणे अनपेक्षित घटनांची मालिका सुरू होते. आता या चित्रपटाची निर्मिती कशी झाली ते पाहूया. एक अशी अफवा पसरली होती की सुरुवातीला दशावतारमधील मुख्य भूमिका रजनीकांत यांना ऑफर करण्यात आली होती. परंतु दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी याचे खंडन केले. त्यांच्या मते या चित्रपटातील मुख्य पात्र बाबुली मिस्री यांची भूमिका विशेष दिलीप प्रभाळकर यांच्यासाठीच करण्यात आली होती. जर प्रभाळकर यांनी या चित्रपटाला नकार दिला असता तर हा चित्रपट रद्द करण्यात येणार होता. खानोलकर पुढे म्हणाले की माझ्यासाठी मराठी चित्रपटसृष्टीत दिलीप प्रभाळकरच रजनीकांतपेक्षा कमी नाही. हा चित्रपट फक्त 50 दिवसात पूर्ण झाला आणि कुडाळसह कोकण प्रदेशातील विविध ठिकाणी त्याचे चित्रीकरण करण्यात आले.